तर ह्या दोन्ही संख्यांच्या पाड्यामध्ये 60 सुद्धा आहे, 90 सुद्धा आहे, 120 सुद्धा आहे, पण लहानात लहान कोणती? 30. म्हणून या दोन्हींचं लसावी 30. तर ही अशी संकल्पना आहे थोडक्यात. हॅलो फ्रेंड्स, स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित याच्यामध्ये क्लुप्त्या आणि सूत्रे याच्यातल्या पुढच्या भागामध्ये आज आपण काही आणखी क्लुप्त्या बघूया, काही ट्रिक्स बघूया, ज्याचा उपयोग करून आपण स्पर्धा परीक्षेमधली जी टिपिकल उदाहरणं असतात त्या प्रश्नांची उत्तर पटपट आणि अचूक मिळवू शकतो. आता पुढचा आपला घटक आहे लसावी आणि मसावी. ह्यावर सुद्धा बऱ्याच पद्धतीचे प्रश्न परीक्षेला विचारलेले असतात. सरळ सरळ या घटकावर प्रश्न विचारलेला असतो असं नाही. काही वेळेला आपल्याला काही शाब्दिक उदाहरणं सोडवताना सुद्धा या लसावी आणि मसावीचा उपयोग करावा लागतो. जसं की काळ काम असेल किंवा अंतर असेल किंवा काही वेळेला प्रमाण दिलेलं असेल, त्याच्यावर काही शाब्दिक उदाहरणं असतील, त्या बऱ्याच ठिकाणी ह्याचा उपयोग आपल्याला करावा लागतो. त्यामुळे ह्याचा सुद्धा आपण ह्या घटकामध्ये समावेश केलेला आहे, लसावी आणि मसावी. जर ह्या संकल्पना आपल्या क्लिअर असतील तर आपण त्या पद्धतीचे प्रश्न सोडवू शकतो. फक्त लसावी आणि मसावी या घटकावरच आधारित प्रश्न असतील तरच ते आपल्याला सूत्र किंवा त्या संकल्पना उपयोगी ठरतील असं नाही. इतर सुद्धा गणितामधले जे काही प्रश्न असतील किंवा बुद्धिमत्ता चाचणीमध्ये जे काही घटक आहेत त्याच्यावर जे प्रश्न विचारलेले असतात तिथं सुद्धा हे आपल्याला उपयोगी ठरू शकतं. आपण त्याचं ऍप्लिकेशन करू शकतो. त्यामुळे हा घटक सगळ्यात अगोदर बेसिक पासून आपण सुरुवात करूया. लसावी म्हणजे काय? तर लघुत्तम सामायिक विभाज्य हे सगळ्यात महत्वाचं आहे. लघुत्तम म्हणजे लहानात लहान, म्हणजे अशी लहानात लहान संख्या जी दिलेल्या संख्यांच्या पाढ्यामध्ये असेल, अशी लहानात लहान संख्या. कारण अशा बऱ्याचशा संख्या असतील पण त्या सर्व संख्या आपल्याला नको आहेत. सर्वात पहिली सर्वात लहान संख्या म्हणजे त्यांचं लसावी. आणि मसावी म्हणजे काय? लघुत्तमच्या ऐवजी शब्द असेल महत्तम, म्हणजे सर्वात मोठी. सामायिक शब्द तसाच. आणि विभाज्यच्या ऐवजी विभाजक. विभाजक म्हणजे ज्या संख्येनं भाग जातो अशी संख्या, म्हणजे अशी मोठ्यात मोठी संख्या ज्या संख्येनं दिलेल्या सर्व संख्यांना भाग जात असेल तर तो म्हणजे मसावी. आता ह्या संकल्पना उदाहरणांच्या आधारे आपण बघूया. समजा दोन संख्या आपल्याला दिलेल्या आहेत, 10 आणि 15, आणि या दोन संख्यांचा आपल्याला लसावी काढायचा आणि मसावी काढायचा. तर त्याची सोपी पद्धत आपल्याला माहिती आहे. सगळ्यात अगोदर ज्या दोन संख्या दिलेत त्यांचे आपल्याला मूळ अवयव काढायचे. 10चे मूळ अवयव 2 आणि 5, 15चे मूळ अवयव 3 गुणिले 5. तर हे झाले यांचे मूळ अवयव. आता मसावी आपण कसा काढतो? तर जे काही सामायिक अवयव आहेत तो म्हणजे त्यांचा लसावी. आता ह्या दोन संख्यांच्या मध्ये किंवा संख्यांचे जे अवयव आहेत त्याच्यामध्ये सामायिक अवयव फक्त 5 आहे. त्यामुळं ह्या दोन्हींचं मसावी येईल 5. आणि लसावी कसा काढतो? तर पहिल्यांदा सामायिक अवयव आपण लिहून घेतो, म्हणजे हे 2 5 आहेत त्याच्याबद्दल एकदाच 5 लिहून घ्यायची. आणि आता उरलेले असामायिक अवयव त्यांचा गुणाकार म्हणजे 2 आणि 3. 2 गुणिले 5 10 गुणिले 3 म्हणजेच 30. याचा अर्थ हा झाला यांचा लसावी. म्हणजे 30 ही अशी लहानात लहान संख्या आहे जी या दोन्ही संख्यांच्या पाढ्यामध्ये येईल. तर या दोन्ही संख्यांच्या पाढ्यामध्ये 60 सुद्धा आहे, 90 सुद्धा आहे, 120 सुद्धा आहे, पण लहानात लहान कोणती? 30. म्हणून या दोन्हींचं लसावी 30. तर ही अशी संकल्पना आहे थोडक्यात. आणि मसावी म्हणजे काय? अशी मोठ्यात मोठी संख्या ज्या संख्येनं या दोन्ही संख्यांना भाग जाईल. तर ती 5च आहे. पहिली संख्या 1 आहे, 1 प्रत्येक संख्येला भाग जातो म्हणून. दुसरी संख्या 5 आहे, त्याच्यापेक्षा पुढची संख्या असू शकत नाही ज्या संख्येनं या दोन्हीला भाग जाईल. मग 1 जरी मसावी असला तरी सुद्धा आपला शब्द काय? मसावी, म्हणजे महत्तम सामायिक विभाजक. यातली मोठी संख्या कोणती? 5. म्हणून या दोन संख्यांचा मसावी 5. तर ही बेसिक कन्सेप्ट. आता ह्याच्यावर आधारित उदाहरणं सोडवायला आपल्याला एक सूत्र वापरावं लागतं. त्या सूत्राचा आता अभ्यास करूया. आता ते सूत्र असं आहे, लसावी बरोबर मसावी गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार. आता ह्या सूत्रामध्ये थोडंसं लॉजिक पण आहे. मसावी म्हणजेच काय? ज्या दोन संख्या आपल्याला दिलेल्या असतील त्यांच्यामधले फक्त कॉमन फॅक्टर्स आपण घेतो, सामायिक अवयव घेतो. आणि लसावी म्हणजे काय? सामायिक अवयव तर घेतोच, त्याच्याशिवाय असामायिक अवयव पण घेतो. म्हणजे मसावीच्या ठिकाणी आपण असा शब्द लिहू शकतो, सामायिक अवयव. लसावी म्हणजेच काय? सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव. म्हणजेच त्या सामायिक अवयवाच्या ठिकाणी आपण शब्द लिहू शकतो मसावी. म्हणजे मग हे सूत्र तयार होईल, लसावी बरोबर मसावी गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार. थोडक्यात ह्याच्या मागचं लॉजिक जरी लक्षात नसेल तरी सुद्धा हा बेसिक फॉर्म्युला लक्षात ठेवा. त्याच्यावर आधारित उदाहरण आपण सोडवू शकतो. म्हणजे दोन संख्यांचा लसावी कधी मिळेल आपल्याला? त्याचा मसावी आणि असामायिक अवयवांचा गुणाकार यांचा गुणाकार केला तर आपल्याला लसावी मिळेल. मग ह्यावर शाब्दिक उदाहरण कदाचित परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात की दोन संख्यांचा लसावी दिलेला असेल, मसावी दिलेला असेल आणि असामायिक अवयव कोणते असा विचारला असेल प्रश्न, किंवा त्या संख्या कोणत्या असा प्रश्न विचारलेला असेल. तर ह्या सूत्राचा उपयोग करून उदाहरण आपण कसं सोडवायचं त्याच्यासाठी एक नमुना उदाहरण आपण घेऊया.
तर प्रश्न असा असेल कदाचित, दोन संख्यांचा लसावी 90 व मसावी 15 आहे, तर त्या संख्या कोणत्या? तर तिथं अशा पद्धतीचा प्रश्न सोडवायला हे सूत्र आपल्याला उपयोगी ठरतं. कारण दोन संख्यांचा लसावी दिलाय, मसावी दिलाय, त्याच्यावरून असामायिक अवयवांचा गुणाकार आपण काढू शकतो. पण प्रश्न काय विचारलाय? असामायिक अवयवांचा गुणाकार किती, असा प्रश्न नाही. प्रश्न आहे त्या संख्या कोणत्या. मग इथं सूत्र जर हे वापरलं तर लसावी म्हणजेच काय? 90 बरोबर मसावी किती दिलाय? 15 गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार. त्यामुळे इथं आपण असं लिहूया, असामायिक अवयवांचा गुणाकार. मग 15 जर या बाजूला घेतले तर छेदात जातील, म्हणजे 90/15 उत्तर मिळेल. बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार 90/15 म्हणजे इथं 6चा भाग जाईल. उत्तर आपल्याला असं मिळेल 6 बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार. पण प्रश्न हा नाही असामायिक अवयवांचा गुणाकार किती असा प्रश्न नाही. आपल्याला प्रश्न विचारलाय त्या संख्या कोणत्या. मग आता इथं काय करायचं पहा, ही जी संख्या आपल्याला मिळाली म्हणजे असामायिक अवयवांचा गुणाकार जो मिळालाय, तर तो दोन संख्यांचा गुणाकार आहे. कारण इथं स्पष्ट आहे गुणाकार, असामायिक अवयवांचा गुणाकार. असे अवयव इथे असणार आहेत 6चे जे असामायिक आहेत, ज्यांच्यामध्ये सामायिक काही नाही. म्हणजे मग 6ची आपल्याला अशी फोड करायची आहे की ज्या दोन संख्या मूळ संख्या पाहिजे. मग 6ची अशी एकाच पद्धतीने फोड होऊ शकते, 2 गुणिले 3. याचा अर्थ असामायिक अवयवांचा जो गुणाकार आहे तो गुणाकार म्हणजेच 2 आणि 3चा गुणाकार. आता आपल्याला त्या संख्या शोधायच्या. मग मसावी म्हणजेच काय? सामायिक अवयव. आणि ती संख्या जर शोधायची असेल तर ह्यापैकी ह्या ज्या दोन असामायिक अवयव आहेत, हे जे दोन असामायिक अवयव आहेत त्यांचा गुणाकार मसावीशी करायचा, म्हणजे त्या दोन संख्या मिळतील. म्हणजे पहिली संख्या आपल्याला काढायला मसावी म्हणजेच 15 गुणिले 2 करायचं आहे. 15 गुणिले 2 म्हणजेच 30. आणि दुसरी संख्या काढायला त्याच मसावीला म्हणजेच 15ला दुसऱ्या असामायिक अवयवानं म्हणजेच 3 न गुणायचं. 15 त्रिक 45. म्हणजे त्या दोन संख्या आहेत 30 आणि 45. हे आपण व्हेरीफाय पण करू शकतो. बघा ह्या 30 आणि 45चा लसावी 90 येतोय का आणि या दोन्हींचा मसावी 15 येतोय का? तर येतोय. याचा अर्थ उत्तर आपण काढलेलं बरोबर. तर हे अशा पद्धतीनं त्या सूत्राचा उपयोग करून आपण अशा क्लुप्त्या वापरून त्या प्रश्नांची उत्तर मिळवू शकतो. त्याच्यासाठी हे महत्वाचं आहे. त्यानंतर पुढचा एक घटक जो बऱ्याचदा आपल्याला किचकट वाटतो तो म्हणजे चलन आणि प्रमाण. तर चलनाचे दोन प्रकार आहेत, समचलन, व्यस्तचलन. कुठलीही दोन उदाहरणं जर असतील आपल्याकडं, एखादी वस्तू दिली असेल, त्याची किंमत दिली असेल किंवा एखादं काम असेल आणि ते किती वेळेत संपते, अशा पद्धतीची जी उदाहरणं आहेत ती चलनावर आधारित असतात. मग आपण बऱ्याचदा कन्फ्यूज होतो की नेमकं तिथं गुणाकार समान घ्यायचा की गुणोत्तर समान घ्यायचं. तर त्यासाठी एक सिंपल ट्रिक आता आपण बघूया. समजा यावर एक प्रश्नच आपण घेऊ, 6 मुलांना 42 वह्या सारख्या प्रमाणात वाटल्या तर 70 वह्या किती मुलांना वाटाव्या लागतील. सगळ्यात अगोदर अशा पद्धतीचा प्रश्न जर आला तर आपण ठरवायचं आहे की प्रमाण याच्यामध्ये कसल्या पद्धतीचं प्रमाण आहे किंवा हे उदाहरण कसल्या चलनाचं आहे, समचलनाचं की व्यस्त चलनाचं. चलनाचे दोनच प्रकार आहेत, एक तर समचलन आणि दुसरा व्यस्तचलन. थोडक्यात हेही बघू. यांचा अर्थ समचलन म्हणजे काय? ज्यामध्ये एक चल वाढत असताना दुसरंही वाढत असेल तर ते समचलनाचं उदाहरण. म्हणजे एखादी वस्तू दिली असेल आणि त्याची किंमत, एका वस्तूची 10 रुपये किंमत असेल, 2 वस्तूंची 20 असेल, 5 वस्तूंची 50 असेल, वस्तू वाढत चालल्या, किंमत पण वाढत चालली. हे उदाहरण आहे समचलनाचं. दुसरं आहे व्यस्तचलन. व्यस्तचलनाचं एक उदाहरण घेऊया. काम आणि कामगारांची संख्या. समजा 5 कामं 10 लोक एका दिवसात करत असतील. इथं जर आपण कामगारांची संख्या वाढवली, समजा 20 केली, तर कामासाठी लागणारे दिवस कमी होणार की वाढणार? तर ते कमी होणार आहेत. याचा अर्थ इथं एक चल वाढताना दुसरं मात्र कमी होतंय. असं जर असेल उदाहरण तर ते व्यस्तचलनाचं. तर हे थोडक्यात बेसिक आहे. आता ह्याचा उपयोग उदाहरण सोडवण्यासाठी कसा करायचा ते आपण बघू. आता हा प्रश्न आहे, 6 मुलांना 42 वह्या सारख्या प्रमाणात वाटल्या तर 70 वह्या किती मुलांना वाटाव्या लागतील. सगळ्यात अगोदर हे ठरवायचं आहे कुठल्या पद्धतीचं चलन, कोणत्या पद्धतीचं चलन आहे, समचलन की व्यस्तचलन. आपल्या लक्षात आलं पाहिजे की वह्या वाटायच्यात. 6 मुलांना 42 वह्या, तर वह्या वाढल्या तर मुलांची संख्या सुद्धा वाढणार आहे. याचा अर्थ हे उदाहरण आहे समचलनाचं. सगळ्यात अगोदर हे ठरवायचं आहे आणि मग पुढे सोडवायचं. आता याच्यामध्ये चल कोणते कोणते आहेत? एक तर मुलांची संख्या किंवा आपण त्यांना म्हणूया मुले, आणि दुसरं आहे वह्या. पहिल्या वाक्यात असं दिले की मुलं 6 आहेत, वह्या 42 आहेत. दुसऱ्या वाक्यामध्ये वह्यांची संख्या दिलेली आहे 70 आणि त्यावेळेला किती मुलांना ते वाटावं लागेल हे काढायचं आपल्याला. तिथं घेऊया x.
आता हे उदाहरण समचलनाचं आहे. एक लक्षात ठेवायचं की समचलनाचं उदाहरण असेल तर त्या दोन चलनांचं असतं गुणोत्तर समान, आणि जर व्यस्त चलनाचं उदाहरण असेल तर गुणाकार समान. हे लक्षात घ्या. गुणोत्तर म्हणजे काय? थोडक्यात भागाकार. म्हणजे इथं दोन चल जे आहेत मुले आणि वह्या, त्यांचा आपल्याला करायचा भागाकार. मग इथं 42ला आपण 6 भागूया, कारण मोठ्या संख्येला लहान संख्येनं भागणं जास्त सोपं आहे. म्हणजे पहिलं गुणोत्तर घेऊया 42/6. ह्या दोन्हीचं गुणोत्तर म्हणजे वह्या छेद मुलं. दुसऱ्या ओळीमध्ये सुद्धा तसंच. वह्या किती आहेत? 70 छेद मुलांची संख्या आपल्याला काढायची, ज्याचे अक्षर आपण घेतले x. ही दोन गुणोत्तर असणार आहेत समान, कारण हे समचलनाचं उदाहरण. एक समीकरण मिळालं ते आपल्याला फक्त सोडवायचं आहे. x ह्या बाजूला घेऊया, अंशात जातील. उजव्या बाजूला 70 आहे तसेच. 42/6 त्या बाजूला घेतले तर 6/42 होईल. मग इथं 6 भाग जाईल, 6 7 42. पुन्हा 7 भाग जाईल, 7 10 70. म्हणजे x ची किंमत होईल 10. याचा अर्थ या प्रश्नाचं उत्तर आहे 10. 70 वह्या 10 मुलांना वाटावे लागतील. तर ह्या पद्धतीनं आपण अगदी सोप्या पद्धतीने हे उदाहरण सोडवू शकतो, कुठेही कन्फ्यूज न होता. फक्त आपल्याला ठरवायचं की ते उदाहरण कोणत्या चलनाचं आहे. समचलनाचं उदाहरण होतं म्हणून आपण इथं गुणोत्तर घेतलं, हे नीट लक्षात घ्या. दुसरं एखादं उदाहरण जर व्यस्त चलनाचं असेल तर तिथं आपल्याला गुणाकार घ्यावा लागतो. त्या पद्धतीचं एक उदाहरण बघू. तर हा पुढचा प्रश्न पुन्हा एकदा चलन या घटकावर. 12 लोकांना काम करण्यास, एक काम करण्यास 12 दिवस लागतात, तर 8 लोकांना तेच काम करण्यास किती दिवस लागतील? हे एक वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आहे, चलनावर आधारित. मगाशी जो एक प्रकार बघितला तो समचलनाचा होता. आता हे उदाहरण कोणतं तेच पहिल्यांदा आपल्याला ठरवायचं आहे की पहिल्यांदा कोणत्या पद्धतीचं चलन आहे, समचलन की व्यस्त चलन. तर इथं काम आणि दिवसाचं किंवा लोक आणि दिवसाचं ह्यामध्ये उदाहरण दिले. म्हणजे लोक किती आणि काम करण्यासाठी लागणारे दिवस किती. 12 लोक आहेत, त्यांना काम करायला 12 दिवस लागतात, तर 8 लोकांना तेच काम करण्यास किती दिवस लागतील? म्हणजे लोकांची संख्या इथं कमी केलेली आहे. मग जर लोकांची संख्या कमी केली तर एक काम करायला दिवस जास्त लागणार आहेत. म्हणजे हे उदाहरण आहे व्यस्त चलनाचं. हे सगळ्यात अगोदर ठरवणं सगळ्यात महत्वाचं आहे. मग हे एकदा ठरवलं, मग काय सांगितल्या पद्धतीने जर व्यस्त चलनाचं उदाहरण असेल तर ह्या दोन्ही चलनांचा गुणाकार समान असतो. म्हणजे पहिल्यांदा गुणाकार आहे 12 आणि 12चा, आणि दुसरा गुणाकार 8 आणि x चा. हे दोन्ही गुणाकार असणार आहेत समान. आपल्याला x ची किंमत काढायची, त्यामुळे 8 या बाजूला घेऊया. 12 गुणिले 12 छेद 8. 8 गुणिले x आहे, तिकडे आल्यानंतर ते छेदात जातील आणि उजव्या बाजूला शिल्लक राहील x. तर इथं फक्त भाग घालवायचा आहे. 4 न भाग जाईल, 4 दुने 8, 4 त्रिक 12. पुन्हा 2 न भाग जाईल, 2 के 2, 2 सक 12. 6 गुणिले 3 म्हणजेच 18 बरोबर x, म्हणजेच x बरोबर 18. हे झाले ह्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे जर 8 लोक असतील तर तेच काम करायला त्यांना लागतील 18 दिवस. तर हे व्यस्त चलनाचं उदाहरण झालं, कारण लोकांची संख्या कमी केली की लागणारे दिवस तिथं वाढणार होते. तर हे दोन प्रकार आहेत चलनावर आधारित ज्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. अगदी बेसिक गणितामधले हे आहे की जर व्यस्त चलन असेल तर त्यांचा गुणाकार समान घ्यायचा, आणि समचलन असेल तर त्यांचं गुणोत्तर थोडक्यात भागाकार समान घ्यायचा. तर ह्या काही क्लुप्त्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहिल्या. ह्याच्या अगोदर सुद्धा आपण बरेचसे एपिसोड केलेले आहेत या सिरीजमध्ये. स्पर्धा परीक्षा, गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी याच्यावर क्लुप्त्या आणि सूत्रे याच्यावर आधारित आपण ही सिरीज पाहतोय. याच्या अगोदरच्या 4 व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, ती एकदा चेक करा. म्हणजे मग ह्या पद्धतीचं जे क्लुप्त्या किंवा सूत्रे आहेत त्याचा उपयोग करून आपण परीक्षेमध्ये जे काही प्रश्न आपल्याला विचारलेले असतात त्याचा कमीत कमी वेळेमध्ये आणि अचूक उत्तर आपण काढू शकतो. त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये आणखी 2 लिंक देतो. स्पर्धा परीक्षा गणित आणि स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्ता चाचणी, ज्या 2 घटकांच्या 2 प्लेलिस्ट देतोय, त्याच्यावर या दोन्ही विषयामधल्या सर्व टॉपिकवर आधारित लॉंग, शॉर्ट, लाईव्ह सेशन सगळे व्हिडिओज आहेत, ते एकदा चेकआउट करा. तर ह्या सिरीजमधला हा टॉपिक, हा घटक इथेच आपण थांबवतोय. पुढच्या एका व्हिडिओमध्ये आणखी काही क्लुप्ती आणि सूत्रे घेऊन भेटूया. थँक्स फॉर वॉचिंग.